नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आजच्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या 50 ताज्या, झटपट आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या बातम्यांमध्ये लाडकी बहीण योजना, नुकसान भरपाई, बाजारभाव, ई-पीक पाहणी, सोयाबीन कापूस दरे, सोने चांदी भाव आणि मोठ्या सरकारी निर्णयांची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांचा लाभ ई-केवायसीतील त्रुटींमुळे बंद करण्यात आला असून या अर्जांची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी स्पष्ट निर्देश दिले असून ग्रामस्तरावर विशेष शिबिरे घेऊन अर्ज दुरुस्तीची सुविधा देण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात हळदीचा दर 15,600 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवण्यात आला असून हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेल्या 89,000 शेतकरी अजूनही भरपाईच्या प्रतीक्षेत असून निधी उपलब्ध असतानाही खात्यावर रक्कम जमा होत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईबाबत आम्हाला पैसे केव्हा मिळणार असा थेट सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून उत्पादन खर्चही न निघाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. धान बोनसची रक्कम तातडीने जमा करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 3 वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनने 5,300 रुपयांचा टप्पा ओलांडला असला तरी हमीभाव केंद्रांवर आवक कमी असल्याने अनेक शेतकरी त्रस्त आहेत. मिरचीच्या दरात तब्बल 60% वाढ झाली असून प्रति किलो दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. ई-केवायसीतील चुकांमुळे 35,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून अनेक महिलांना याचा मोठा फटका बसला आहे. शिधापत्रिकांचे शुद्धीकरण अभियान सुरू करण्यात आले असून आधार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची नावे तपासणी जात आहेत. सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढले असले तरी ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नवीन वर्षात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून आज सोने 1,47,000 रुपये तोळा तर चांदी 3 लाखांहून अधिक रुपये प्रति किलो आहे. केळी बाजारात तेजी असून आवक कमी असल्याने 1,300 ते 1,750 रुपये दर मिळत आहेत. वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान वाढले असून 2,919 नुकसान भरपाईचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात संत्रा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून तज्ज्ञांकडून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. धान उत्पादक शेतकरी 70 दिवसांनंतरही चुकारे न मिळाल्याने अडचणीत आहेत. द्राक्ष बाजारात गोडींत्री झाली असून चांगले दर मिळत असल्याची माहिती आहे. ई-पीक पाहणीसाठी आज शेवटचा दिवस असून नोंद न केल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही असा इशारा प्रशासनाने दिला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 393 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हप्ते खात्यात जमा होणार आहेत. तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी शासनाकडून 33% किंवा 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. पुढील 3 दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नमो शेतकरी योजनेचे काही हप्ते अजूनही रखडलेले आहेत. अटल पेन्शन योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून 60 वर्षांनंतर 1,000 ते 5,000 रुपये खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे. ई-केवायसी न केल्यास राशन मिळणार नाही असा इशारा पुरवठा विभागाने दिला आहे.